मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमात केलेल्या खर्चावरून टीकेचे धनी बनलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत आणि त्याला कारणीभूत ठरतंय ते त्यांचं पुण्यातील कीर्तन। पुण्यातील हडपसर परिसरात महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता, मात्र आयोजकांनी यासाठी रस्ताच अडवल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। त्यामुळे हडपसर परिसरात भली मोठी वाहतूक कोंडी झाली। त्यामुळे संतप्त झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव यांनी अखेर त्यांना कार्यक्रम थांबवण्यास सांगितला। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती सुद्धा प्रचंड व्हायरल होत आहे। सध्या पुण्यात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत आहे। अनेक इच्छुक आपल्या प्रभागात नागरिकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत। पुण्यातील काळे पडळ परिसरातही अशाच एका इच्छुक कार्यकर्त्याने इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन केलं होतं आणि यासाठी चक्क वाहतुकीचा रस्ता अडवण्यात आला होता। परिणामी रस्त्यावर भली मोठी वाहतूक कोंडी झाली। काही ठिकाणी इतर वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या। संतप्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी थेट महाराजांना उद्देशून महाराज कार्यक्रम बंद करा असंच पोलिसांनी सांगितलं होतं। पोलीस अधिकारी जाधव यांनी सांगितल्यानंतर महाराजांनीही काही काळ कार्यक्रम बंद ठेवला होता। समोर आलेल्या व्हिडिओत एक पोलीस अधिकारी अतिशय तावातावाने रस्ता बंद करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असे विचारताना दिसतोय। हे चालणार नाही, रस्ता रिकामा करा असं म्हणत या पोलीस अधिकाऱ्यांनी चक्क महाराजांना उद्देशून महाराज कार्यक्रम बंद करा असा सज्जड दमच भरलाय। पोलिसांचा हा रुद्रावतार पाहून इंदुरीकर महाराजांनीही काही काळ कार्यक्रम थांबवला होता आणि त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी हातात माईक घेत कार्यक्रम जर व्यवस्थित सुरू राहावा असं वाटत असेल तर रस्त्याची एक लाईन रिकामी करा असं म्हटलेलं आहे। सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो।